आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं कालवण। तर इथे आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। इथे बनवणार आहोत आपण आज शेवग्याच्या शेंगांचं कालवण। इथे बनवणार आहोत आपण आज शेवग्याच्या शेंगांचं कालवण। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, जिरे, कोथिंबीर, खोबरं, लसूण इथे वाटून घेतलेला आहे आपण। शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। सर्व वाटण आपण आणि शेवग्याच्या शेंगा आपण इथे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केलेल्या आहेत। नंतर आपण याच्यामध्ये काळा मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि घरचे 2 चमचे मसाले ऍड केले आहेत आपण यामध्ये। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, जिरे, कोथिंबीर, खोबरं, लसूण इथे वाटून घेतलेला आहे आपण। शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। सर्व वाटण आपण आणि शेवग्याच्या शेंगा आपण इथे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केलेल्या आहेत। नंतर आपण याच्यामध्ये काळा मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि घरचे 2 चमचे मसाले ऍड केले आहेत आपण यामध्ये। शेंगदाणे भाजून बारीक कुटून घेतलेले आहे। आता तेल गरम करून पण त्यामध्ये जिरे, कोथिंबीर, खोबरं, लसूण आपण बारीक कुटून घेतलेला आहे, ती पेस्ट आपण टाकलेली आहे। नंतर आपण यामध्ये मसाले, हळद, गरम मसाला, लाल तिखट, थोडंसं काळा मसाला, धना पावडर टाकलेली आहे, घरचा मसाला 2 चमचे इथे टाकलेला आहे। नंतर चांगलं एकत्र आपण मिक्स करून घेतलेलं आहे सर्व। त्यावरती आपण जे कुटून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकत आहोत आपण। सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि जेवढं पाणी आपल्याला शिजण्यासाठी लागणार आहे तेवढं आपण त्यामध्ये टाकू। जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं पाणी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। मीठ टाकलं आहे चवीनुसार। सर्व एकदा मिक्स करून घेतलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर शेंगदाण्याचा कूट जो आहे तो आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे। व्यवस्थित परत आपण मिक्स करून घेणार आहोत आणि जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं आपण पाणी याच्यामध्ये टाकणार आहे। शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशा शेंगा शिजल्या पाहिजेत। मीठ टाकून घेतलेलं आहे, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपण आता बनवत आहोत आळूवडी। त्यासाठी सर्व पाणी स्वच्छ धुवून घेतली। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर शेंगदाण्याचा कूट जो आहे तो आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे। व्यवस्थित परत आपण मिक्स करून घेणार आहोत आणि जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं आपण पाणी याच्यामध्ये टाकणार आहे। शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशा शेंगा शिजल्या पाहिजेत। मीठ टाकून घेतलेलं आहे, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपण आता बनवत आहोत आळूवडी। त्यासाठी सर्व पाणी स्वच्छ धुवून घेतली। इथे आता आपण आळूवडी बनवणार